निसर्गरम्य वातावरण ही जुन्नर तालुक्याला लाभलेली देणगी आणि जुन्नर तालुक्यातील उदापूर हे गाव, उदापूर गावातील हे महादेवाचं मंदिर. महादेव म्हटलं की आपल्यामध्ये एक सात्विकता आणि सकारात्मकता भाव आपोआपच निर्माण होतो. सातवाहन कालाच्या पाऊलखुणा लाभलेलं हे उदापूर गाव आणि इथलं हे शिवमंदिर याला आज आपण खास भेट देणार आहोत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम विद्यारविंदे भवम भवामी सैतम नमामि. महादेव म्हटलं की आपलं मन अधिकच प्रसन्न आणि जास्त चांगलं होत असतं, की जेणेकरून ज्यावेळेस आपण महादेवाची भक्ती करतो एक सात्विक भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि अशीच वेगवेगळी महादेवाची मंदिरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आत्ता आपण आहोत जुन्नर तालुक्यातील उदापूर या ठिकाणी आणि उदापूरचं हे जे महादेवाचं निसर्गरम्य वातावरणात असलेलं महादेवाचं मंदिर हे आपण पाहत आहोत. आणि या महादेवाची नेमकी काय आख्यायिका आहे ते आपण जाणून घेणार जातं की जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील कपर्दिकेश्वर मंदिर आणि उदापूर येथील हे महादेवाचं मंदिर याचं बांधकाम जे आहे ते बरोबर सुरू झालेलं होतं, परंतु ओतूरचं बांधकाम हे लवकर पूर्ण झालं. जास्तीत जास्त महादेवाचं मंदिर ते प्रसिद्ध झालं आणि हा महादेव तसाच राहिला. पण ही महादेव असतो, त्याला प्रसिद्ध करण्याची गरज नसते. तर आज आपण फक्त एक छान महादेवाचं मंदिर आणि त्याची आख्यायिका जाणून घेण्यासाठी आत्ता आपण उदापूर येथे आहोत. चला तर मग माझ्याबरोबर एक खास सुंदर जे मंदिर माझ्या मागे तुम्ही पाहताय ते आपण जाणून घेऊया, महादेव पाहूया आणि आपल्या सर्वांना मी तुम्हाला त्याचं दर्शन करून देते. अतिशय सुंदर असं वातावरण तुम्ही इथे पाहताय. आता श्रावण सुरू आहे आणि महादेवाचं हे जे मंदिर आहे इतकं सुंदर असं मंदिर. नंदी दिसतो इथे तुम्हाला, आजूबाजूला छान अशी झाडे आहे, झाडं लावलेली सुद्धा आहेत आणि खूप छान आवार आहे. तर या आवारामध्ये आत्ता आपण आहोत आणि तुम्हाला मी छान असं महादेवाचं शिवलिंग आता दाखवणार आहे. हे काळ्या पाषाणाचं मंदिर असून आत्ता याचं छान असं रंगकाम केलेलं आहे. मंदिराच्या बाहेरच तुम्ही पाहताय छान नंदी आहे आणि नंदी महाराजांचं दर्शन घेऊनच आपण महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जातो. तर हे महादेवाचं मंदिर तुम्ही पाहताय, आजूबाजूचं वातावरण तुम्ही पाहताय, आवार खूप छान आहे. पावसामुळे याची इथे सोय केलेली आहे आणि इथे विश्वस्त मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांची नावे इथे आहेत. अनेक देणगीदार आहेत. तर आपण जाणार आहोत महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये. इथे सर्वप्रथम आपण दर्शन घेतो गणपती बाप्पाचं. इथे गणपती बाप्पा तुम्ही पाहताय. त्यानंतर हातामध्ये शेषनाग घेतलेला सेवकही तुम्ही पाहताय. आता आपण आहोत महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये आणि सुंदर असं शिवलिंग तुम्ही पाहताय. तर प्रत्येक श्रावणी सोमवारी इथे खूप छान असा मुखवटा महादेवाला लावला जातो. अनेक असे भाविक भक्त खास इथे दर्शनासाठी येतात. तुम्ही शिवलिंग पाहिलं तर खूप छान असं आहे. इथे त्याबरोबर देवीचं मंदिर आहे. शेषनागही आपल्याला इथे दिसतोय. तुम्ही पाहताय अतिशय पुरातन असल्याचं इथे आपल्याला हे दिसून येते. 700 ते 800 वर्षापूर्वीचं हे मंदिर. तर उदापूरमधील हे जे महादेवाचं मंदिर आहे त्याचीही एक वेगळी आख्यायिका आहे, ती आपण आता गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते सर. नमस्कार. दीपिका जंगमताई, आपण या ठिकाणी आमच्या गावामध्ये आलात. आपलं मी गावाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मी मोहन रत्नाकर वलवणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य उदापूर.
या ठिकाणी दीपिकाताई जंगम आपण या ठिकाणी आलात उदापूर गावामध्ये आणि पुरातत्व काळातल्या काही माहिती घेत आहात त्याबद्दल मी उदापूर गावच्या वतीनं आपलं निश्चितच मनापासून स्वागत करतो. आपण एक थोड्या वेळापूर्वी दंडाळेश्वर महाराजांचं एक पुरातत्व मंदिर पाहिलं. त्या ठिकाणची आपण सर्व माहिती घेतलेली आहे. तसंच या गावामध्ये एक जुनी आख्यायिका असलेलं किंवा पुरातन असलेलं माझे माहितीनुसार ही जुन्या लोकांना विचारलं असतं आम्ही तर ते 250 ते 300 वर्षापूर्वीचं हे महादेव मंदिर आहे आणि अतिशय काळ्या पाषाणामधलं आपण मगाशी पाहिलंय काळ्या पाषाणामधलं अतिशय सुबक अशा मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या मंदिराची पूर्वीपासून गाव जे सेवा करत असतं सेवा करता करता या ठिकाणी एक दिवस गावाच्या मीटिंगमध्ये जीर्णोद्धाराचा विषय निघाला आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरलं आणि त्याप्रमाणे प्रत्येकानं गावातून काही लोकवर्गणी कुणी दानशूर व्यक्तींनी दान दिलं असेल त्या पैशातनं याचा अतिशय सुंदर असा आपण पुनर्जीवन केलेलं आहे या मंदिराचं आणि सुशोभीकरण गावच्या श्रीराम देवस्थान ट्रस्ट उदापूर व ग्रामविकास मंडळ उदापूर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत उदापूर आणि सर्व देणगीदार लोक यांचं मी मनापासून आभार मानतो की अतिशय सुंदर परिसर हा तयार केला आहे. प्रत्येक गावामध्ये जर गेलं तर महादेव मंदिर हे खूप लांब असतं गावामध्ये पण आम्हाला अतिशय नजदीक एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर असल्यामुळं सर्वांचं या ठिकाणी लक्ष राहतं. देवदर्शनाला स्त्रिया लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि तरुण सुद्धा या ठिकाणी सकाळ संध्याकाळी येत असतात. जसं दर श्रावणी सोमवारी या ठिकाणी छोटासा उत्सव भरवला जातो आणि महाशिवरात्रीला अडाणी कबड्डी मंडळ हे इथे शिवरात्र अतिशय उत्साहात साजरा करत असतात. 1 ते 1,500 लोकांना या ठिकाणी खिचडी असते आणि कीर्तन वगैरे करून नामस्मरण करून त्याची दुसऱ्या दिवशी पारणं फेडलं जातं. अशा प्रकारे आम्ही शिवरात्रही साजरी करतो. तसंच या ठिकाणी सांगायचं म्हणजे की ओतूर म्हणजे इथं 2 किलोमीटर ओतूर कपालतिकेश्वराचं मंदिर आहे. तिथे श्रावणी सोमवारीला मोठ्या मोठ्या यात्रा भरत असतात हे आपण पाहतो आणि या मंदिराचं आणि त्या मंदिराचं काम पूर्वज जे सांगतात की एकाच दिवशी एका वेळेला चालू झालं होतं. प्रयत्नातून आम्ही जी शिवरात्र करतो किंवा श्रावणी सोमवार करतो याला सुद्धा आम्ही हळूहळू त्याला प्रोत्साहन देऊन त्याचं एक वेगळं दिशा किंवा जे पुरातनकालीन मंदिर हे कसं प्रसिद्ध होईल याकडे आम्ही पण लक्ष देणार आहेत आणि तुम्ही पण लक्ष देत आहात. तुमच्या चॅनलच्या द्वारे या मंदिराला भरपूर लोकांनी भेट द्यावी अशी मी या ठिकाणी मनापासून इच्छा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. तर इथे आहेत मंदिराचे पुजारी भूषण वैद्य, त्यांच्याशी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार दीपिकाताई, आपले खूप खूप धन्यवाद. आपण इथे येऊन आमची एक शॉर्ट व्हिडिओ तयार केली त्याबद्दल. तर मी साधारण एक 20-22 वर्षापासून या मंदिराची नित्यनेमाने रोजची देवपूजा देवगुती पाहतो आणि माझे वडील पंडित काका इथले सर्व व्हिडिओ वगैरे पाहतात. तर दर सोमवार आणि शिवरात्रीच्या दिवशी इथे महादेवाचा मुखवटा साधारण एक 55-60 किलोचा मुखवटा आणि नाग वगैरे. तर दर सोमवारी आणि शिवरात्रीच्या दिवशी आपण तो इथे महादेवाच्या मंदिरामध्ये स्थापन करतो आणि त्यावर तिथं रुद्राभिषेक वगैरे होतात. तर दर सोमवारी साधारण अंदाजे एक 40 ते 60 लोक अभिषेक वगैरे करतात आणि शिवरात्रीच्या दिवशी सुद्धा साधारण एक 70-80 अभिषेक होतात आपल्या इथे आणि साधारण दिवसभरात 2 ते 3 हजार भाविक भक्त इथे येऊन दर्शनासाठी रांग लावतात. हे जागृत असं आहे, अनेकांना चांगले अनुभव आलेले आहेत महादेवाचे. उदापूर ते कोपरे म्हणजे मुथाळणे, कोपरे, मांनारणे, मांडवे अशी आदिवासी भागामधले जी जनता आहे. आता आपण जो पाहता हा हायवे जो आहे हा जो रोड आहे हा आमच्या उदापूर मधनच कोपरे मांडव्याला जातो. तर तिथली लोक सुद्धा या ठिकाणी दर्शनाला येतात कारण त्यांच्याकडे जरी महादेव मंदिर असली छोटी छोटी आहे, आदिवासी भाग आहे, डोंगराळ भाग आहे, मग या ठिकाणी येऊन ते या ठिकाणी अभिषेक करणार, प्रसाद घेणार, देवाचं दर्शन करतात. असं या ठिकाणचं महत्व आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. तर आज आपण पाहिलं उदापूर येथील खास महादेवाचं मंदिर आणि त्याची अनेक आख्यायिका जाणून घेतल्या. महादेवाचं सुंदर असं दर्शन आपण घेतलं. अनेक भाविक भक्त तर इथे येतातच. तुम्हीही नक्की या आणि इथला जाणून घ्या इतिहास. महादेवाचं दर्शन नक्की घ्या. त्याचबरोबर तुमच्या भागात कोणत्या महादेवाचं मंदिर आहे ते कमेंट करून नक्की सांगा. असंच भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.